औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जुन्या पुणे नाका परिसरातील बोगद्याजवळ जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव कारचा माती व दगडाच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 खिल्लार गायी आणि 1 वासरू जखमी झाले असून कारमधील संशयित आरोपींनाही दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 1:15च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार भाजसाहेब करचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाजी अष्टुळ मौला अस्मान कुरेशी आणि साहिल करीम शेख सर्व राहणार सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी त्यांच्या 4-चाकी वाहनातून MH24 AX 1778 या गाडीतून 2 खिल्लार गायी आणि 1 वासराला दाटीवाटीने बांधून घेऊन जात होते. यावेळी चालक बालाजी अष्टोळ हा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवत होता. जुन्या पुणे नाका येथील बोगद्याजवळ रस्ता संपत असलेल्या ठिकाणी माती आणि दगडांचा ढिगारा होता. भरधाव कार थेट त्या ढिगाऱ्यावर जाऊन जोरात आदळल्याने हा अपघात घडला. धडकेनंतर कारचे नुकसान झाले असून जनावरे जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% रिलीफ आहे.